नुसतं वाईट वाटून काय होणार आहे? हा जो माणूस आहे ना दिनकर शेट्टे, याचं अख्खं जग म्हणजे त्याची शाळा आणि त्याचे विद्यार्थी. हो, हा माणूस शिकला याच शाळेत, शिक्षकही झाला याच शाळेत आणि मुख्याध्यापक देखील झाला याच शाळेत. सर शाळेला कारखाना म्हणायचे आणि आम्ही सरांना कारागीर. आपल्या विद्यार्थ्याला काय आवडतं काय नाही त्याची आवड समजून उमजून फुलून त्यांनी माणसं घडवली. आता तुमचंच बघा ना, आहात ना कोण कोण. आता थोड्या वेळासाठी तो माणूस आणि ही शाळा यांना आपल्या आयुष्यातून काढून टाका. झाला असतात का आज आहात ते? मी काही सरांनी तुमच्यासाठी काय काय केलं याची मोजमाप करत नाहीये. आता तुमच्या गुरुला गुरुदक्षिणाही घ्यावीच लागेल. तुम्हाला कृतीही करावीच लागेल. ज्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य झिजवलं, तो गुरु आणि जी शाळा जिच्या प्रांगणामध्ये तुम्ही लहानाचे मोठे झाला, त्या दोघांनाही तुमची खूप खूप गरज आहे रे. मला वाटलं होतं तुम्ही आल्यावर शाळा कशी येते बघून उमजून काहीतरी कराल, पण तुम्ही तर आल्यापासून फक्त मौज मस्ती करताय आणि तुमचा गुरु मात्र तिकडे पुढची पिढी घडणार नाही या एका चिंतेने तिळी तिळी तुटतोय. आता तुम्हीच ठरवा, मराठी शाळा संपणार की मराठी शाळा पुन्हा भरणार?